आजच्या या विज्ञान दिनाच्या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करतो। तर आजचा जो आपला विज्ञान दिनाचा कार्यक्रम आहे हा आपण दरवर्षी 28 फेब्रुवारीला घेत असतो। तुम्हाला मी मागे सांगितलं होतं विज्ञान दिन का साजरा करतो आपण। विज्ञान दिन साजरा करण्याच्या मागे कारण आहे आपले थोर शास्त्रज्ञ डॉक्टर सी.व्ही. रामन, चंद्रशेखर वेंकट रामन यांनी जो प्रयोग आपल्या पुढे जगापुढे मांडला होता त्या प्रयोगाचं नाव होतं रामन परिणाम। हा जो रामन परिणाम नावाचा प्रयोग होता हा जगापुढे मांडल्यानंतर या रामन परिणामातून नवनवीन प्रकारचे संशोधन झाले पुढे। त्या संशोधनामुळे एखाद्या वस्तूची शुद्धता मोजण्यासाठी त्या रामन परिणामाचा खूप उपयोग झाला आणि त्याच्यामुळे सर सी.व्ही. रामन यांना 1930 मध्ये जगातला सर्वात मोठा पारितोषिक जो फक्त शास्त्रज्ञांना दिला जातो त्याचं नाव आहे नोबेल पारितोषिक। कोणता? नोबेल पारितोषिक। हा नोबेल पारितोषिक त्यांना करण्यात आला आणि त्यामुळे प्रत्येक वर्षी आपण 28 फेब्रुवारीला कोणता दिन साजरा करतो? राष्ट्रीय विज्ञान दिवस। विज्ञान म्हणजे कळते का सगळ्यांना? विज्ञान कळते का? एक खूप मोठे शास्त्रज्ञ आहे चायनामध्ये, त्यांनी एक म्हण सांगितलेली आहे। त्यांची अशी म्हण होती, आय लुक आय फॉरगेट, म्हणजे मी पाहिलं ते मी विसरलो। आय रीड आय अंडरस्टँड, मी वाचलं ते माझ्या लक्षात आहे। आणि आय डू आय अंडरस्टँड, जे मी केलं ते मी शिकलो, जे मी करून पाहिलं ते मी शिकलो। विज्ञान हा असा विषय आहे की त्याच्यामध्ये आपण नुसतं पुस्तक वाचून शिकू शकतो का? पद्धत वापरू। माझ्याकडे एक जल आहे, हे आता माहिती कुंभमेळा झाला होता, त्या कुंभमेळ्यात गेलो होतो मी आणि तिथं 3 नद्याचा संगम होतो, गंगा, यमुना आणि सरस्वती। तिथलं पाणी घेऊन आलो। तुम्ही म्हणाल तुम्ही तो कुठं गेले होते? तर आमचे माणसं जातात ना, त्याच्या हाताने बोलवलं होतं। आता हे पाणी मी जर कुठेही फवारलं तर तिथं जादूनं अक्षर उमटतात, पाहिजे का? काय लिहून आहे वचन? वेलकम टू सायन्स डे प्रोग्राम। काय लिहून आहे? वेलकम टू सायन्स डे प्रोग्राम। तर आजच्या या सायन्स डेच्या प्रोग्राम मध्ये मी तुम्हा सर्वांचं अशा पद्धतीने स्वागत केलेलं आहे। आहे का नाही? जादुई जल, चमत्कारिक पाणी आहे की नाही? हे जादुई जल नाही आहे। मग हे काय असेल कोण सांगू शकेल? आपल्यातला कोण असा बालवैज्ञानिक आहे की तो सांगू शकेल की हे अक्षर कसे उमटले? काय कारण असेल यामागे? हा, कोणीतरी एक जण बोला मला। चला मग कोण उभं राहून कोण सांगेल? काय असू शकते तुमच्या मनानं? तुम्हाला जे काही डोळ्याने दिसलं, जे बुद्धीला पटलं, असं काहीतरी सांगा। कोण सांगेल? काही चुकलं तरी चालते। मागून लिहून होतं आणि मग असं पाणी मारलं का ते पुढे दिसायला लागते। आता हे आहे कागद, दिसलं का? त्याच्या मागूनही लिहून आहे, पुढूनही लिहून आहे। मग आता इथं पाणी मारलं तर मागचं पुढं दिसन, पुढचं मागं दिसन। मारून पाहतो काही पाणी पाहा बरं। कुठं दिसून राहिलं? पुढचं कुठं दिसून राहिलं? मागचं पुढं आलं ना पुढचं मागं आलं, का करावं मग याचं? विचार करा आणि काहीतरी बोला। बोलले तरच आम्हाला माहित पडल का हे वेलकम टू सायन्स डे प्रोग्राम हे कसं काय लिहून आलं इथे। आधी तुम्ही पाहिलं तेव्हा लिहून होतं का? पांढरं कोरं कागद होतं ना, कसं उमटलं असेल?
तिचं म्हणणं आहे मागून लिहून होते म्हणून. किती लोकांना वाटतं तिचं उत्तर बरोबर असलं पाहिजे? हात वर करा बरं. बघा, एवढ्या जणांना वाटतं की मागून लिहून होतं, ते पाणी मारल्यामुळे पुढे दिसायला लागले. तुमचं काही वेगळं मत आहे का? काहीतरी बोला. हा, हे गुलाबाचं फुल आहे, याच्यानं मी लिहून ठेवलं होतं त्याच्यावर. असं लिहिलं कुठे इथं? असं रंग येते का? हा, पहिल्यांदाच ऐकलं बा तुमच्या तोंडून. आम्ही तर नाही शिकलो असं काही. ते कुंभमेळ्याच्या पाण्याची कमाल आहे. कशाची आहे? तुमच्या बुकचं मला इच्छा आहे का समजून घेण्याची? बघा, इथे मी एक हा केमिकल दाखवतो. आता बॉटल वेगळी आहे, कोणत्याही बॉटल मध्ये कोणते केमिकल भरता येते. याचं नाव आहे फिनॉक्थॅलिन. काय नाव आहे याचं? हे फिनॉक्थॅलिन काय आहे? हे फिनॉक्थॅलिन एक दर्शक आहे, ज्याला इंग्रजीमध्ये आपण इंडिकेटर म्हणतो. काय म्हणतो? हा इंडिकेटर देतात ना. इंडिकेटर दिल्यावर काय समजते? का पुढचा गाडीवाला किंवा आपण उजवीकडे वळणार आहोत की डावीकडे वळणार आहोत असं कळते ना आपल्याला. उजवीकडे वळणार असलं तर कुठला लाईट लागतो? उजवीकडचा लाईट आहे ना, इकडचा इंडिकेटर चालू होतं ना. आणि जर डावीकडे वळणार असो तर कुठला? डावीकडचा लाईट लागतो. तर जसा इंडिकेटर गाडी कुठं वळणार आहे हे दर्शवते, तसा हा पण एक इंडिकेटर आहे. हा काय दर्शवते? हा दर्शवते की हा जो रसायन आहे हा काय आहे. आता रसायनाचे पण दोन प्रकार पडतात. जसं आपली गाडी दोन बाजूने वळते, तसं रसायनाचे पण दोन प्रकार आहे. एक असते आम्ल आणि दुसरं असते आम्ल. काय असते? आम्ल आणि आम्लारी, ज्याला आपण इंग्रजीच्या भाषेमध्ये ऍसिड आणि बेस म्हणतो. काय म्हणतो? ऍसिड आणि बेस. आता हे जे पाणी मी म्हटलं कुंभातलं, हे घरचंच पाणी आहे, नळाला येणार. पण या नळातला पाण्यामध्ये मी काहीतरी मिक्स केलेलं आहे. दिसतंय काही पांढरं पांढरं? हे जे मी मिक्स केलेलं आहे हे आहे एक आम्लारी पदार्थ. काय आहे? आम्लारी पदार्थ, ज्याचं नाव आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड. काय नाव आहे त्याचं? हा जो पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे हा आम्लारी आहे, हे दाखवण्याचं काम या इंडिकेटरने केलं. या इंडिकेटरने काय केलं? हे काय आहे, हे आम्लारी आहे हे ओळखण्याचं काम केलं. त्यासाठी मी काय करून ठेवलं होतं? या इंडिकेटरने मी पहिलेच ब्रशने याच्यावरती काही अक्षरं लिहून ठेवले होते. आणि या इंडिकेटरला रंग नसतो, पाण्यासारखा असतो. त्यामुळे तिथं काही दिसलं का तुम्हाला? नाही. मी या इंडिकेटरने म्हणजेच फिनॉक्थॅलिनने यावर ब्रशने लिहून ठेवलं होतं आणि ते उडून गेलं, सुकून गेलं. पण त्याच्यातले घटक तिथंच होते. आणि नंतर मी हे जे पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं पाणी याच्यावरती असं फवारलं, तेव्हा काय झालं? ते जिथं जिथं हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड त्या फिनॉक्थॅलिन बरोबर मिक्स झालं, तिथं तिथं असं रंग आला. कोणता रंग आहे हा? पर्पल कलर है ना, गुलाबी म्हणू शकता तुम्ही. तर जेव्हा केव्हाही हे फिनॉक्थॅलिन आणि हे आम्लारी पदार्थ एकत्र येतात तेव्हा असा रंग येतो. काय येतो? असा रंग येतो. आलं का लक्षात? तुम्ही जर लिंबाचा रस आम्ल आहे, लिंबाचा रस काय? आम्ल. जर लिंबाच्या रसामध्ये हे टाकलं तर कोणता रंग येईल? मग ऍसिड मध्ये टाकलं तर याचा रंगच नाही येत. ऍसिड मध्ये टाकलं तर रंगच नाही येत. आणि जर या बेस मध्ये टाकलं तर याचा रंग असा येतो. दिसला ना? डार्क गुलाबी सारखा. आलं का लक्षात? लवकर लक्षात येते तुमचं. तेच तर पाहिजे आपल्याला. चला आता काय करायचं मग? पाहायचा दुसरा प्रयोग. बघा दुसरा प्रयोग. तुमचा काही जास्त वेळ घेत नाही मी. काय आहे? काय आहे? नळी. ही जी नळी आहे अशी फुंकली काय वाजायला लागेल. वाजते ना नळी?
वाजवून राहिली का? वाजली नाही वाजली? तुमच्याही काना माझ्यासारखे झाले ऐकायला येत नाही का हळूहळू? म्हणजे मोठा आवाज झाला तर ऐकायला येईल ना? झाला का? बघा त्यांच्यापर्यंत आवाज गेला. आता असं करू, ज्यांच्या कानाला ऐकायला नाही आला त्यांच्या कानासाठी सोय करू काहीतरी. ही जी नळी आहे याला स्ट्रॉ म्हणतात. काय म्हणतात? स्ट्रॉ. या स्ट्रॉचा वापर कुठे करतो आपण? ज्यूस प्यायला. जसं आता इथं पाण्याचा भरलेला ग्लास आहे, तो आपल्याला असा तोंडाला लावून प्यायचा नाही आहे. नाही तर काय होईल? काय होईल? काहीच होत नाही ना. पण आता फॅशन आली आहे स्ट्रॉची ना. आपण स्ट्रॉ न प्यायचा. असा स्ट्रॉ बुडवायचा, असा वाकवायचा, असं प्यायचं मस्त है ना. तर हा जो स्ट्रॉ आहे, हा स्ट्रॉ काय करते? इथलं पाणी वर ओढते ना. या स्ट्रॉने आपण काय काय पितो? हा, काय काय पितो? रोटी सोबत भेटते माहिती ना, कागदाचा लहानसा स्ट्रॉ. आणखी ज्यूस, आणखी काय पितात रे? आणखी नारळ पाणी पितात, लस्सी पितात है ना. हा असाच एक स्ट्रॉ मी तुमच्यासाठी दाखवायला आणलेला आहे. माझ्याजवळ सरळवाला भेटला नाही म्हणून हा असा बेंडवाला आणलेला आहे, वाकलेला. इथून असे वेगवेगळे स्ट्रॉ मिळतात. आता छत्री असलेला पण मिळतो. इथं अशी छत्री लागून राहते लहानशी. पाहिलं असेल ना, टीव्ही मध्ये दाखवतात सगळंच. टीव्ही तर आपण रोजच पाहतो. तर हा जो स्ट्रॉ आहे, या स्ट्रॉला मी आता थोडासा असा कापून घेतो की ज्याने याचा काहीतरी वेगळा आवाज झाला पाहिजे. कापो. हा कसा कापतो दिसते का? असा शंकू सारख्या आकारात कापून घेतो. झाला का शंकू सारखा? झाला. आता फुंकून पाहतो का होतं. फुंकू. आवाज आला का? तर अशी स्ट्रॉ आहे. असं मी फुंकलं. बघा हे जे आहे ना स्ट्रॉ, या स्ट्रॉ मध्ये खूप वेगळ्या प्रकारचा ध्वनी तयार होते. या स्ट्रॉनं तसा तो बीन वाला पाहिला ना तुम्ही ना, असं बीन वाजवली का कसं नागं येतात त्याच्या भोवतात, तसे हे जे स्ट्रॉ आहे हे स्ट्रॉ वाजवले की सगळ्या पोराच्या आतमध्ये हसण्याचा भूत येतो. बघा आता आपलं प्रयोग बघू. आता तुम्ही आवाज ऐकला ना, तुम्ही जर शांत राहून ऐकाल तरच तुम्हाला त्यातला फरक जाणवेल. आवाजामधला फरक पाहायचा आपल्याला ना, कारण मी नंतर त्याच्यावर प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. त्याच्यावरती तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे, म्हणून आवाजात कसा बदल झाला हे तुम्हाला मला सांगायचं आहे. काही बदल जाणवला का तुम्हाला? काय बदल जाणवला? आधी जो आवाज होता त्याच्यामध्ये काही बदल जाणवला का? आवाज जाणवले असते ना. पाहिले का आवाज तुम्ही?
मग आता तुमच्यासाठी प्रश्न आहे की हा जो स्ट्रॉ आहे, या स्ट्रॉला मी असं कापलं होतं, जसं इथे दिसत आहे की नाही. असं कापल्यानंतर जेव्हा मी असं फुंकलं तर आवाज नव्हता होत, आणि असं कापल्यानंतर जेव्हा मी असं फुंकलं की आवाज कसा काय व्हायला लागला? कोण कारण सांगत? आवाज म्हणजे काय होते माहितीये का आपल्याला? होय बाळांनो, आवाज म्हणजे काय? आवाजाला विज्ञानाच्या पुस्तकात काय म्हटलेलं आहे? ध्वनी. काय म्हटलेलं आहे? ध्वनी. आणि ध्वनी काय असतात? ध्वनी म्हणजे काय? ध्वनी म्हणजे कंपने. काय असतात? कंपन, व्हायब्रेशन. काय असते? व्हायब्रेशन, कंपन. आता हे जे कंपन आहेत, या कंपनांना, काही कंपनांना आपलं कान ऐकू शकते आणि काही कंपनांना कान ऐकू शकत नाही. जर कंपन आपल्याला मोजायची असली तर कंपनाचं एक एकक आहे ज्याला म्हणतात हर्ट्ज. कोणती ऐकू शकतो, कोणती ऐकू शकत नाही, याचं एक माप दिलेलं आहे. आपल्या कानाला 20 हर्ट्ज पासून तर 20,000 हर्ट्ज कंपन असणारा ध्वनी ऐकायला येतो. की त्याच्यापेक्षा कमी जर ध्वनी असेल, 20 हर्ट्जच्या कमी असेल, तर त्याला श्राव्यातीत ध्वनी म्हणतात. आणि 20,000 हर्ट्जपेक्षा जास्त असेल तर त्याला अवश्राव्य ध्वनी म्हणतात. हा जो ध्वनी आहे हा आपला मानवीय कान ऐकू शकत नाही. माणसाच्या कानाने फक्त 20 हर्ट्ज पासून तर 20,000 हर्ट्ज कंपन असणारा ध्वनीच ऐकायला येतो. एवढ्या रेंजला म्हणतात श्राव्य ध्वनी. काय म्हणतात? श्राव्य ध्वनी. हा जो श्राव्य ध्वनी आहे, जेव्हा मी यात वारा फुंकला पेक्षा कमी होते आणि 20 हर्ट्ज पेक्षा कमी असल्यामुळे आपल्याला तो ध्वनी ऐकायला आला नाही. पण तो एखाद्या कुत्रा किंवा वटवा घोड यासारख्या प्राण्यांना ऐकायला येतो. कुत्रा आणि वटवा घोड यांचे कान कसे असतात? तीक्ष्ण असतात. त्यांना ऐकायला येते. रात्रीच्या वेळी कुत्रे भुंकतात. पाहिलं तुम्ही? रात्रीच्या वेळी कुत्रे भुंकताना पाहिलं का? मग तुम्ही काय, आपण जेव्हा याला असं कट केलं, दिसते का? कापल्यानंतर याचे दोन असे पाते तयार झाले. 2 पाते दिसतात ना? हे 2 पाते मी जेव्हा आता मी ओठात धरून जेव्हा फुंकतो तेव्हा हे एकमेकांवर आदळतात. एकमेकांवर आदळल्यामुळे असे एकमेकांवर आदळल्याने व्हायब्रेशन होते, कंपन तयार होते आणि हे कंपन अशी यातून शिट्टीसारखा आवाज निर्माण करते. बघा. Please like, share and subscribe our YouTube.